नमस्कार सर. हा नमस्कार, बोला. सर, नमो शेतकरी आणि PM किसानचा जो 20वा हप्ता आहे तो एकत्र येणार आहे का? आणि एकत्र येणार असेल तर तो कधीपर्यंत येणार आहे? जून महिन्याच्या हप्त्याबद्दल थोडी माहिती हवी होती, तर त्याबद्दलची माहिती तुम्ही आमच्या व्ह्यूअर्सला द्या. तर नक्कीच हा खूप चांगला तुम्ही प्रश्न विचारला आणि महत्त्वाची अशी रेकॉर्डिंग आपण शेतकरी बांधवांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून संपूर्ण शेतकऱ्यांचे प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळेल. कारण की बरेच सारे शेतकरी असे आहेत की त्यांना नमो शेतकरीच्या पुढच्या हप्त्याची आणि PM किसानच्या पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास 93,66,000 शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण की नमो शेतकरीच्या 7व्या हप्त्यासाठी आणि PM किसानच्या 20व्या हप्त्यासाठी राज्यातील 93,66,000 शेतकरी पात्र झालेले आहेत. परंतु सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो त्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतो, ज्यामध्ये शेतकऱ्यांना हा पुढचे 2 हप्ते येण्याकरिता नमो आणि PMचा शेतकऱ्यांना हे येण्याकरिता 4 महत्त्वाची कामं करायची आहेत. त्यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम आहे किसान कार्ड, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र. आता शासनाने जे काही 7 योजना सुरू केल्यात, 7 योजनेपैकी सगळ्यात महत्त्वाची पहिली योजना ती म्हणजे ॲग्रिस्टेक योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर ID काढायला सांगलेलं आहे. म्हणजे किसान कार्ड, शेतकरी ओळखपत्र हे काढल्याशिवाय शेतकऱ्यांना PM किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही. जसं की आपलं स्वतःचं आधार कार्ड असतं तसंच ते शेतीचं ओळखपत्र म्हणजे फार्मर ID. त्यामुळे फार्मर ID पहिलं काढायचं आहे. ज्यांनी काढलेलं आहे त्यांना ऑलरेडी पोस्टाने मिळून जाईल आणि ज्यांनी नाही काढले त्यांनी काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला PM किसान नमोचा हप्ता येईल. हे झालं पहिलं काम. दुसरं काम करायचं त्यांना PM किसानची KYC केलेली आहे. PM किसानची KYC करायची आहे. ज्या शेतकऱ्यांनी PM किसानची KYC अजून देखील केली नाही त्यांना KYC करायची आहे. हे दुसरं काम. तिसरं काम करायचं आहे त्यांच्या आधारला बँक खातं लिंक पाहिजे. कारण की आता राज्य आणि केंद्र सरकार कोणतंही पेमेंट असेल तर DBT प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करत आहे. त्यामुळे आधारला बँक खातं लिंक असणं महत्त्वाचं आहे. ते सुद्धा करून घ्या. असेल तर काही करायची गरज नाही. यानंतरचं काम आहे शेतकऱ्यांना महत्त्वाचं म्हणजे लँडचा प्रॉब्लेम. लँड म्हणजे जमीन नावावर आहे किंवा नाही, लँडचा प्रॉब्लेम असा आहे. नो जर असेल तर तुम्हाला लँड सीडिंगचा प्रॉब्लेम दुरुस्त करावा लागेल. तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय या तिन्हीपैकी जाऊन ते दुरुस्त करू शकतात. आता ही 4 महत्त्वाची कामं आहेत. ती 4 कामं शेतकऱ्यांना ओके करायची आहेत. यानंतरचा तुमचा पुढचा प्रश्न की नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार. आता या प्रश्नाचं उत्तर मी शेवटी देतो. काही महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांना हवी आहे जी की आपण कमेंट्समध्ये वाचत असतो, की शेतकऱ्यांना आपण सांगण्याचा प्रयत्न करूया की शेतकऱ्यांनो आता नमो आणि PMचा हप्ता जो आहे तो 2-2 हजार रुपयाचा येणार आहे. बरेच सारे शेतकरी अजून देखील सुद्धा कमेंट्स करतील की दादा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आम्ही नमोच्या निधीमध्ये वाढ करणार, 2,000 ऐवजी 3,000 देणार आणि 6,000 रुपयाऐवजी वार्षिक आम्ही 9,000 रुपये देणार असंच त्यांनी सांगितलं. पण राज्य सरकारच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीची निधीच्या वाढीबाबत तरतूद केली नाही. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केलं नाही आणि मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येही केलं नाही. त्यामुळे नमोचा येणारा जो काही 7वा हप्ता जो आहे पुढचा, तो 7वा हप्ता 2,000 रुपये येणार आहे आणि PM किसानचा 20वा हप्ता 2,000 रुपयाचा येणार आहे. आणि तुम्ही जे काही सुरुवातीला प्रश्न विचारला की नमो शेतकरी त्या योजनेमध्ये आणि PM किसानच्या योजनेमध्ये काही बदल झालेत का, अद्यापर्यंत कोणत्याही शासनाने बदल केले नाही आणि सरकार बदल करणार असेल तर पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये करू शकते. परंतु बदलाबाबत कोणतंही कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अपडेट दिलं नाही. आता शेवटचा प्रश्न तो म्हणजे नमोचा आणि PMचा हप्ता कधी येणार. आता जून महिना सुरू झालेला आहे आणि PM किसानच्या 20व्या हप्त्याचा कालावधी आता जून महिन्यामध्येच आहे. तो कालावधी सुरू झालेला आहे आणि नमोचा सुद्धा कालावधी आता सुरू झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता शेतकऱ्यांची पेरणीचे दिवस सुरू झालेत. त्यामुळे राज्य सरकारचा कृषी विभाग आणि केंद्र सरकारचा कृषी विभागाच्या माध्यमातून केंद्र सरकारला असं सांगितलं जाऊ शकतं की आता शेतकऱ्यांची पेरणी आहे, शेतकऱ्यांना पेरणीला पैसे लागू शकतात. त्यामुळे नमोच्या 7व्या हप्त्याचे 2,000 आणि PM किसानच्या 20व्या हप्त्याचे 2,000 रुपये या जून महिन्याच्या 20 तारखेपर्यंत शेतकऱ्यांना मिळू शकतात. हे जर 4,000 रुपये 2 हप्त्याचे मिळाले तर शेतकऱ्यांना पेरणीला हे पैसे उपयोगी पडतील. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे कृषी विभाग आणि राज्य व केंद्र सरकार या पद्धतीने विचार करू शकतो. अद्यापर्यंत कोणतीही तारीख डिक्लेअर झाली नाही, परंतु 20 जूनपर्यंत हा हप्ता, हे 2 हप्ते एकत्र येण्याची शक्यता आहे. आता याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांना नमोचे मागचे काही हप्ते आले नाहीत, काही शेतकऱ्यांना PM किसानचा 18वा, 17वा, 19वा हप्ता आला नाही. असं जर असेल तर त्या शेतकऱ्यांना मागचे संपूर्ण 2,000, 4,000, 8,000 किंवा 10,000 रुपये जे काही मागचे पेंडिंग हप्ते आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतील. हे सगळ्या प्रश्नाची उत्तरं आहेत. धन्यवाद सर, तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेली त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांकडून मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. ओके, धन्यवाद.
तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अपडेट ही बघितलेली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद.